काय झालं? सत्य दादा टपरीवाला वाळू माफिया. तुझा सत्यच तुला या सगळ्या कामांमध्ये चुमतोय ना, त्याचीच चाकरी करतोयस ना तू. कसं आहे, मला तुझ्या गुन्ह्यांचा पाढा वाचून दाखवायचा नाहीये, मला इंटरेस्ट सुद्धा नाहीये. पण तुझी फाईल मी कायमची बंद करू शकते. तुझ्यावर असलेल्या सगळ्या गुन्ह्यांमधून तुझी सुटका सुद्धा करू शकते. हा, पण त्यासाठी तुला माझं एक काम करावं लागणार. काय काम आहे मॅडम? तुला फक्त सत्याच्या विरोधात साक्ष द्यावी लागेल. हा, असं सगळं झालं सत्य दादा. अन्न का आपल्या मंजुताईला नीट चहा सुद्धा पिऊ दिला नाही. अधिकारी कमी हुकुमशाहीच आहे, असं कुठं असतं मला का? पूर्वा मॅडमची जेणेकरून हित बदली केली का नाही, तो घावला पाहिजे. कसा ऊस सोडल्या होबत सोलतो बघ त्याला. वाघमाऱ्यांना चहा पिऊ दिला नाही, तुझा इन्सल्ट केला, माझ्या विरोधात जायचं आमिष दिलं. आज लय चुकीचं वागलं या मॅडम. हे सगळं वसूल करणार मी, ते बी आत्ताच्या आत्ता. दादा सोड तू. दादा ऐक. सत्या सत्या काय कुठे निघालेस? त्या पूर्वा मॅडम माझ्या मित्राचा इन्सल्ट कसं काय करू शकतात, त्याचा जाब विचारायला चाललोय त्यांना. जाऊ दे मला. सत्या शांत हो जरा. सत्या हे बघ, रागाच्या भरात येऊन काही चुकीचं करू नकोस. पूर्वा मॅडम वाटच बघतायत. कधी तू एखादी चूक करतोस आणि त्या तुझी चूक पकडतायत. ऐक माझं, हे बघ, पूर्वा मॅडम सोबत पंगा घेणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. रागाच्या भरात काही करू नकोस. तू काहीतरी चुकीचं वागलास तर तसे ते आपल्याला सोडणार नाही. ऐक माझं, जरा विचार कर. रागाच्या भरात काहीतरी उगाच घडायला नको. पलमा, जयदीप भाऊजी याला इथनं घेऊन जा. पूर्वा मॅडम बाहेर आले तर लई तमाशा करतील. ऐक माझं, जातो. वाघमारे, माझी बायको शोभता बरं तुम्ही. जा आता इकडनं, त्या बाहेर यायच्या आधी जा. नक्की जाऊ. जा. पप्या, गाणी लाव आपली. बरोबर. आणि पप्या 3 एकदम स्पेशल लाग कडक. आणतो की मानाने 0 मिनिटात. हॅलो, बोला घेऊ. काय नाही आलतो पोलीस स्टेशनला जरा. अहो ते जरा पोलीस स्टेशन मध्ये होतो म्हणून फोन उचलला नाही. होय का? एक काम करा, संध्याकाळी या की नगरपालिकेत. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. मुद्दाम चाललंय तर हे सगळं. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली.
हो मॅडम, गाणं का बंद केलं तुम्ही? हे बघा, तुम्ही असं वागू शकत नाही. आम्ही ना सगळं नियमात राहून करतो. आवाज बी मर्यादित होता आणि कुणाला काही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही आधीच घेतो. ते तुम्ही आम्हाला नका शिकू. उगाच वाद वाढवू नका तुम्ही, आधीच सांगून ठेवतो. तुरु 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 चालू नको, गुलू 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 बोलू नको. टकमक पाहू नको. सुर भिडला. थांब. हा फोटो नीट बघ. काय झालं? असं शॉक्ड का झालायस फोटो बघून? एक मिनिट. आता यांना दाखवून काय फायदा? काहीच उपयोग नाही याचा. आता मी या फोटोचा वापर कर. एक मिनिट. जयदीपराव, हा ह्यो फोटो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय ना? हो, मला पण तसंच वाटतंय. कुठंतरी नक्कीच हो फोटो पाहिलाय बरं का. एकच मिनिट. हे बघा मॅडम, डिक्टो फोटो असाय का नाही? काय मूर्खपणा आहे हा? अहो ए आय मॅडम. अहो हल्ली एआयच्या जमान्यात असं कुणाचा फोटो एडिट करता येतात. म्हणजे पोच सेमच, फक्त चेहऱ्यांची आदला बदल करायची. थांबा, तुम्हाला एक डेमो दाखवतो मी. आता बघा, सत्यदादा आणि मंजू वहिनीचा फोटो मी तुम्हाला एडिट करून दाखवतो. एकच मिनिट द्या. आता एक फोटो घ्यायचा, लगेच दुसरा फोटो घ्यायचा आणि मध्ये प्रॉम्प्ट टाकायचा. प्रॉम्प्ट टाकला की 0 मिनिटात फोटो तयार. एकदम इझी आहे. तर काय आहे, तुम्ही जो फोटो दाखवला होता का नाही, तो AI जनरेटर फोटो होता. खोटा फोटो होता, खोटा. ए, तुला काय वाटतं? मी काय मूर्ख आहे? मूर्ख नाहीये मी, कळलं? टेक्नॉलॉजी समजत नाही असं वाटलं का? तसंच वाटतंय, तर दुसरं काय? हो मॅडम, अहो आम्ही कुठं म्हणालो तुम्ही मूर्ख आहे? तुम्ही स्वतःच म्हणताय तुम्ही मूर्ख आहे. आम्ही नाही म्हणालो तुम्ही मूर्ख आहे. आणि आम्ही फक्त तुम्हाला जे खरं आहे तेच सांगतोय. अहो AI जनरेटेड फोटो आहे हा. आणि कोण विश्वास ठेवला फोटोवर? आता तुम्हीच सांगा. हा फोटो तुम्ही स्वतः बनवलाय का कुणी बनवून पाठवला तुम्हाला? हा फोटो एकदम खरा आहे. तुम्ही सगळे मिळून या फोटोला खोट्यात पाडण्याचा प्रयत्न करताय. खूप शहाणे समजताय का स्वतःला? हे असलं करून तुम्ही खूप स्मार्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताय. तुमचा हा सगळा जो शहाणपणा आहे ना, तो खूप महागात पडू शकतो तुम्हाला. ओरिजिनल फोटो आहे हा, AI जनरेटेड नाहीये. आणि माझ्याकडे असलेला हा पुरावा माझ्यासाठी एकदम इनफ आहे. या फोटोच्या आधारे नाही ना तुम्हाला दोघांना मी वेगळं केलं, तर नाव पूर्वा पाटील नाही लावणार. करा. फोन दे चल. माझा हात का पकडलाय? सोड.
माझा हात पकडून माझी छेड काढण्याचा प्रयत्न करतोस? मंजिरी वाघमारे, मंजिरी वाघमारे, तिकडे आहे पटकन. काय झालं मॅडम? अटक करायला याने आत्ताच माझा हात पकडून माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला, तेही आपल्या पोलीस चौकी बाहेर. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, बघताय काय नुसत्याच? यांनी माझी दिवसा ढवळ्या आपल्याच पोलीस चौकी समोर छेड काढलीये. एका DYSP ची छेड काढल्यानंतर डिपार्टमेंट अटक करून कसे हाल करत ते. नाही मग एकेकाला 3rd डिग्री लावली ना तर नाव पूर्वा पाटील सांगणार नाही मी. काय बोलतात या मॅडम? आमचा सत्यदादा कधीच कुठल्या बाईची छेड काढत नाही. उलट एखाद्याने छेड काढली ना तर त्याला पोलिसाच्या आधी तो सरळ करतो. बघत काय बसलाय? सुंभासारख्या उभ्या नका राहू. मी काय सांगितलं त्यांनी ऐकू नाही आलंय का? यांना अटक करा. इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे, सिनियर्सच्या ऑर्डर्स फॉलो नाही करतायत का तुम्हाला? ट्रेनिंग मध्ये शिकवलं नाहीये का? तुम्हाला मी सांगितलं यांना अटक करा आणि सिनियर्सच्या ऑर्डर्स लगेच क्विकली फॉलो करायचे असतात. कळतंय का? काय झालंय मॅडम? एवढ्या का चिडल्यात? त्यांची खरंच छेड काढली असेल का? मला नाही वाटत सत्य आता असं कोणाचं छेड काढतील का. आणि पूर्वा मॅडमचा स्वभाव आपल्याला माहिती आहे, त्यांना चिडायला काही कारण लागतंय का? हो तर काय कांबळे, अहो ऐकलत ना, मॅडम म्हणतात या तिघांनी त्यांची छेड काढली. उगाच काय पण सत्या दादा आणि त्यांचा भाव असे कधीच काय करू शकत नाहीत. हो ना, काही बडबडतात मॅडम. काय चाललंय? मॅडम, मी तुमची ऑर्डर फॉलो करूच शकते, म्हणजे केलीच पाहिजे. तुम्ही माझ्या सिनियर आहात. पण तुम्ही आता जे बोलताय ना की या तिघांनी तुमची छेड काढली, मी नाही पाहिलं. म्हणजे आता मी तुम्हाला पुरावे देत बसायचं का? मी तुम्हाला सांगते ना, यांनी माझी दिवसा ढवळे आपल्या चौकी बाहेर छेड काढलीये, मग काढलीये. यांना आत्ताच्या आत्ता अटक करा. या तिघांनाही अटक करा. मॅडम, पुरावा असल्याशिवाय अटक नाही करू शकत. मला सांगा, यांनी तुमची छेड काढताना दुसरं कुणी पाहिलंय का? कसं आहे ना मॅडम, प्रत्यक्षदर्शी नसताना कारवाई नाही करू शकत. अगदी बरोबर बोलल्या वाघमारे मॅडम. आम्ही तुमची छेड काढली ना पूर्वा पाटील मॅडम, मग इथं कोणीतरी बघितलंच असेल. सबळ पुरावा द्या, मग वाघमारे मॅडम फरफटत आम्हाला जेलमध्ये टाकतील. हाय पुरावा? बोला की, आहे का पुरावा? अहो, जे घडलंच नाही त्याचा कशापायी अंगावा करताय तुम्ही? काका,
तुम्ही बघितलं ना यांनी माझा हात धरलेला ते? नाही मॅडम, नाही बाई. काका तुम्ही बघितलं ना यांनी माझा कसा हात धरला, माझी छेड काढली ते? तुम्ही तरी बघितलंच. तुम्ही तर ऑलरेडी खोटं बोलून बसलात. तुम्ही बघितलं का कोणी? यांनी माझी इथे छेड काढली आहे सगळ्यांसमोर. बघितलं ना? नाही मॅडम. युजलेस. पडतं रे. तुम्ही तरी बघितलंच असेल ना यांनी इथे माझी छेड काढली आहे ते? बघितलं ना तुम्ही? तुमच्या डोळ्यांनी बोला. युजलेस आहेत सगळे, युजलेस. सगळ्यांना माज आलाय. एकेकाला बघून घेईन मी व्यवस्थित. हापमेड आहे ही बाई. जाऊ दे, तुम्ही काळजी करू नका. जाऊ तुम्ही. तुम्ही बघितलं ना यांनी माझा कसा हात धरला, माझी छेड काढली ते? यांनी तुमची छेड काढताना दुसरं कुणी पाहिलंय का? कसं आहे ना मॅडम, प्रत्यक्षदर्शी नसताना कारवाई नाही करू शकत. तुम्ही बघितलं का कोणी? यांनी माझी इथे छेड काढली आहे सगळ्यांसमोर. बघितलं ना? नाही मॅडम. पडवळ, आता हे जे काही झालंय ना त्याचा राग दिवसभर सगळ्यांना सहन करावा लागणार आहे. आणि तुम्हाला सांगतो सत्यादादांच्या बाबतीत पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. सत्यावर इतका घाणेरडा आरोप कसा काय लावू शकतात पूर्वा मॅडम? खूप चुकीचं वागतात पूर्वा मॅडम. आणि अख्ख्या साताऱ्याला माहितीये सत्याचं चारित्र्य किती निर्मळ आहे ते. पण भारती मॅडम, सत्यादादांना या सगळ्याचं किती वाईट वाटत असेल. खरं आहे पडवळ, मंजूला पण किती वाईट वाटलं असेल ना. भारती मॅडम, हा सत्य अजून इथंच आहे. सत्या, सत्या घराकडे जातो, नाहीतर ती बाई परत तमाशा करेल. लय चिडले. मग काय झालं? चिडायला आम्हाला पण येते नाही, उलट आम्ही चिडायला पाहिजे. नको तसं सत्यावर आरोप केलं तिनं. अरे हो, मान्य आहे मला. मग आता वाद वाढवायचा आहे का? सुरुवात तिने केली, मग आम्ही का पळ काढायचा?
नाही सत्यानं आजपर्यंत कधी कुणाला वाकड्या नजरेनं बघितलं नाही त्याच्या मनात असं पाप येऊ पण शकत नाही आणि असं घाणेरडे आरोप सत्यावर केले नाही हे वहिनी आती झाले आता सोडणार नाही तिला. बलमा शांत हो प्लीज, शांत हो. हे बघा वहिनी आता मी तुमचं काय बी ऐकणार नाही. माझं काय चुकत असलं तुम्ही बोला पण माझं काय चुकत नाही तुम्हाला पण माहिती आहे. आजपर्यंत कितीतरी लोकांच्या भल्यासाठी स्वतः सत्याने केसेस अंगावर घेतले आणि आज त्याच्यावर घाणेरडे आरोप करतात. नाही अखंड साताऱ्याचा गोळा करतो आणि आंदोलनालाच बसतो. नाही हिला अख्ख्या साताऱ्यासमोर सत्याची माफी मागायला लावली तर नाव सांगणार नाही बळवंत लक्ष्मण माने. बलमा शांत हो जरा. अरे नाही सत्य तुला डिवचले विषय संपलाय आता. दाजी तुम्ही राग शांत करा जरा. हे बघ जाई द्या तुला आणि मला बोलले असे तर विषय वेगळा होता. सत्याला बोलले म्हणजे नाही आता डोक्यात गेली ती माझ्या. अहो दाजी बरोबर आहे तुमचं. मला पण राग आलाय त्या मॅडमचा पण आपण राग करून काय उपयोगच नाही हो. सगळं प्रकरण चिघळेल. हे बघा दाजी तुम्ही डोकं शांत ठेवा. नाही डोकं तवाच शांत होणार आहे जेव्हा ह्या मॅडमची गुरमीन माज सगळ्यांसमोर उतरत नाही तवाच माझं डोकं शांत होणार. बलमा बस हे बघ चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. जयद्या त्याला घेऊन जा नाहीतर रागाच्या भरात काहीतरी आणि कुटाणा करून ठेवायचं. जा घेऊन जा त्याला काहीतरी थंड पाच. दाजी चला तुम्ही. चला दाजी तुम्ही. नाही लय झालंय मॅडम. बलमा. अद्दल घडवलीच पाहिजे चांगली. हो मॅडम सत्याची माफी मागायला लावणार तुम्हाला लक्षात ठेवा. आमच्या सत्यावर आरोप करताय काय सोडणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा. दाजी शांत. काय स्वतःला समजतं तो का शांत व्हायचं नाही. गाडी घेऊन जा आणि सोडून येतो दोघांना. बरोबर. सत्या तू पण निघून जा. अरे ती बाई शांत नाही बसणार. काहीतरी खुसपट काढणार बघ तू. वाघमारे मी इथनं कुठंच नाही जाणार. आजपर्यंत हा सत्य कोणालाच पाठ दाखवून पळून गेलेला नाही आणि आत्ता बी जाणार नाही. सत्या अरे ऐक माझं. ती बाई वादळ आहे वादळ. एकदा का तिने इगोवर घेतलं ना मग ती कुणाचंच काही नाही ऐकणार. अहो असू दे की पण त्या वादळाशी लढायला तुम्ही माझ्या सोबत आहे ना. मग अजून काय पाहिजे मला. वाघमारे तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा कोणी किती पण मोठे डॉल्बी आणू देत पण त्याच्यावर आपल्याच आवडीचं गाणं वाजणार. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना जवळ घेना, बनात येना जवळ घेना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, चंदेरीचा हुल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना जवळ घेना, प्रीतीत येना जवळ घेना. बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा, दाटे. हॅलो काय तायडे कशी आहेस? काय भावाची आठवण येते की नाही? बोल काय काम होतं का? तायडे काय झालं क्लिअरली सांग मला. तुझा आवाज असा काय येतोय? तायडे प्लीज टेल मी इज समथिंग रॉंग? काही प्रॉब्लेम आहे? काही समथिंग सिरियस? हो तू बोल. काही सिरियस नाही आहे बोल. तो सत्या त्रास देतोय का? तसं असेल तर प्लीज सांग मला. नाही अजिबात नाही आर्यन. तू आत्ता इथे अजिबात यायचं नाहीयेस. मी तुला योग्य वेळ आली की सांगेन मगच तू इथे ये. ठीक आहे. आत्ता सध्या आपल्याला आपल्या डॅडी साहेबांना निर्दोष मुक्त करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला जास्त इम्पॉर्टन्स देणं गरजेचं आहे. मग आपण तुझ्या अपमानाचा बदला सुद्धा घेऊन टाकूया. ठीक आहे मी वाट बघतोय त्या दिवसाची. ठीक आहे मी ठेवते आता थोडं कामात आहे.
गेली बाबा कटकट एकदाची. पडवळ हळू, भिंतीलाही कान असतात. मॅडमच्या केबिनला पण कान असतील. झालं असून आपण मॅडमच्या विरोधात गेलोय, ते आपल्यावर काही कारवाई तर नाही ना करणार? मला पण तेच टेन्शन आलंय. आपण बाहेर सत्यदादाची बाजू घेतली, मॅडम आपल्या सस्पेंड तर नाही करणार ना? मॅडम तुम्हाला काय वाटतंय? काही कळेना झाले. मॅडम काही करू शकतात, पण तुम्ही घाबरू नका. आपण नेहमी खऱ्याची बाजू घेत आलोय आणि आजही तेच केलंय. सत्याचा नेहमी विजय होत असतो हे लक्षात ठेव. वाईटाला किती उड्या मारायच्या तेवढ्या मारू देत. आपण सत्याची कास नाही सोडायची. बरोबर बोलल्यात मॅडम. त्यामुळे आता सकारात्मक विचाराने आपण कामाला लागूया. चला. पूर्वा मॅडम एवढ्या रागारागत कुठे गेल्या असतील? काय असेल त्यांच्या मनात? जय द्या. ती पूर्वा मॅडम ना डोक्यात चालले, म्हणजे डोक्यात. तिला आज सोडणार नाही. काय पण करून तिला सत्याची माफी मागायला लावणार म्हणजे लावणार. तिला काय वाटतं माहिती का, ती लई मोठी झाली DYPP. दाजी DYSP असणार. अरे तू माझी माप्पा काढू नकोस, भावना समजून घे ना. सत्याला नडत्या किती तिला दाखवतो. सत्य कोण आहे? अरे सत्य साताऱ्याचा वाघ आहे. तिला नडत्या, तिला सोडणार नाही. तिला असं सोडणार नाही मी. तो गप, तू शांत बस आता. तिला सोडणारच नाही. तुम्ही शांत बसा आधी. काय फोन वाजतो मग तुमचा. उचला पटकन. चिडचिड लावली. सत्याचा फोन. त्या बायानं 100% काही ना काही राडा घातला असणार. चल गाडी. कुठे चाललाय तुम्ही दाजी? कुठे चाललाय? अहो नुसती चिडचिड करताय. मागापासून फोन उचलून विचारा तर येते. दुसरा विषय असेल तर. वय की तू कशा चिडतोस माझ्यावर? तू शांत बस की. हा सत्या बोल. हॅलो बलमा, कुठं आहे तुम्ही? इथंच पोलीस चौकीजवळ. ऐक, त्या पूर्वा मॅडम. आता त्या बायानं पुन्हा काय केलं? वाटलंच मला तिने काहीतरी राडा घातला असणार आहे. तू काळजी करू नकोस. अखंड सातारा गोळा करतो, तिथं घेऊन येतो. मीडियावाली पण सगळी घेऊन येतो. आज तिला दाखवतो सूर्य आणि जयदेव काय असतो. जयद्रथ. तू माझी माप्पा काढून भावना समजून घे ना. काय? तुला नाही जयदेवला बोलत होतो. अरे आधी मला काय बोलायचं ते नीट ऐकून तरी घे. तुम्ही दोघं सोबत आहे का? हा. ऐक, त्या पूर्वा मॅडम आत्ताच कुठतर बाहेर गेल्यात. बर. त्या बी एकट्याच. त्या कुठे गेल्यात त्यांचा पाठलाग करायचा तुम्हाला. आणि बलमा ऐक, स्पेशली तू, आपल्याला ना शांत राहून कार्यक्रम फिक्स करायचा. त्यामुळे चिडचिड अजिबात करायची नाही. त्या कुठं जातात, काय करतात, कुणाला भेटतात ही सगळी माहिती पाहिजे मला. आणि त्यांचा पाठलाग करताना त्यांना लक्षात येणार नाही असा पाठलाग करा. आणि तुम्ही दोघंच जावा, त्या पप्याला पाठवून द्यायचं टपरीवर. हा, पप्पा तिकडेच यायला निघालाय. बरं ठीक आहे, जावा लवकर. जय द्या. चल. कुठे जायचं? मिशन पूर्वा मॅडम सुरू करायला. चल हेल्मेट का, तिच्या पाठीमागे जायचं. चला.